सोर्स ऑफ फ्रूट ज्यूस. बॉर्निल सोर्स ऑफ फ्रूट ज्यूस. कॅन्सर रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आजच घरी आणा बॉर्निल सोर्स ऑफ फ्रूट ज्यूस. टोल फ्री क्रमांक 1800 889 41 57. नमस्कार, मी शेखर विश्वासराव. प्रथम मी श्री भूषण नेमळेकर यांनी आपल्या दैसर कनेक्ट या माध्यमाद्वारे राबवलेल्या दैसर रिव्हर देन अँड नाव या उपक्रमाबद्दल त्याचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण दैसर नदी या विषयावरती आपण सर्वच जण दैसरवासीय खूप हळवे आहोत. कारण दैसर नदी आपला प्राण आहे. दैसर नदी आपण लहानपणापासून बघत आलो. या निमित्ताने तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारण्याचा मोह मला आवडता येत नाहीये. मी अगदी माझ्या लहानपणी जाऊन पोचलोय. 1960. 1960च्या आसपास आम्हा लहान मुलांना दैसरमध्ये फिरण्यासाठी फक्त 4च ठिकाणं होती. कारण आपलं दैसर हे खूप छोटं गाव त्यावेळी. पहिलं म्हणजे दैसरची टेकडी, जिथे आता शैलेंद्रनगर सोसायटी झाली. दुसरं म्हणजे हसू नका पण दैसर रेल्वे स्टेशन. या ठिकाणी आम्ही संध्याकाळी जायचो, तिकडे बाकावरती बसायचो, कोणीही नसायचं. अर्ध्या पाऊण तासाने एखादी गाडी यायची, तेवढीच वर्दळ, परत शुकशुकाट. आम्हा मुलांना आणखी काय हवं? आम्ही आपला दंगा मस्ती करत खेळत असायचो. तिसरी आमची आवडीची जागा म्हणजे कांदरपाड्याची भावदेवी. त्या भावदेवीच्या पलीकडे खूप सुंदर समुद्र होता, जो नंतर भाईंदरच्या खाडीला मिळत असे. आणि चौथी आपली दैसर नदी. खूप सुंदर होती आपली दैसर नदी. खूप छान वाटायचं, शांत वाटायचं. उन्हाळ्यामध्ये पाणी थोडं कमी असायचं. मग ते खड्ड्यामध्ये कुठेतरी कपडे वगैरे धुण्याची कामं चाललेली असायची, पाणी भरण्याची कामं चाललेली असायची. पण जेव्हा पाऊस सुरू झाला ना, की त्याला नदीला एक वेगळंच रूपडं यायचं. खूप छान. पण तेवढ्यावर जाऊ नका. जेव्हा खूप पाऊस पडायचा ना, तेव्हा नॅशनल पार्क वरून सगळा पाण्याचा लोंढा आपल्या नदीमध्ये यायचा. आणि मग त्यावेळी मात्र आपली नदी आपलं रौद्र रूप धारण करायची. पूर आला की सगळं पाणी जवळजवळ आपल्या म्हात्रेवाडीमध्ये घराघरामध्ये घुसायचं. पूर्वी मीरा रोडच्या बाजूला एक वाहनं जाण्यासाठी बऱ्यापैकी रोड होता. आता सध्या काही वर्षापूर्वी बोरवलीच्या बाजूला सुद्धा एक तसाच रोड झाला आहे. या दोन रोडच्या मध्ये तुम्हाला माहिती असेल एक पादचारी पूल आहे. पूर्वी त्या पादचारी पूलला भटणीचा पूल म्हणून ओळखायचं. खरं कुठं देव जाणे. पण असं म्हणतात की त्या पुलावरून एका ब्राह्मण स्त्रीनं खाली उडी टाकून जीव दिला होता. अर्थात ती एक दंतकथा सुद्धा असू शकते. पण आम्हाला मात्र लहानपणी तिथे जायला पूर्ण मज्जाव होता. अर्थात आम्ही तरीही तिकडे जायचो पोहायला, कारण तीच एक जागा पोहण्यासाठी योग्य होती. आता त्यात आणखी तुम्हाला एक गंमत सांगतो. त्या भटणीच्या पुलाच्या परिसरामध्ये आपले देवानंद आणि शकीला यांचा CID पिक्चर
याच्यामधल्या आंखों में इशारा हो गया या गाण्याचं शूटिंग झालं. तुम्ही हल्ली जरी ते युट्यूबला ते गाणं बघितलं तरी तुम्हाला आपली पूर्वीची नदी बघायला मिळेल. असो, आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून कुठे वाहवत गेलो कळलंच नाही. तर अशी आपली ही दैसर नदी. दरवर्षी आपल्याकडे रिव्हर फेस्टिवल हे केलं जातं. त्यावेळी हा परिसर आणि दैसर नदी प्रकाशाने किती उजळून निघते, किती सुंदर दिसतो तो परिसर. पण हा परिसर नेहमीच असा दिसला तर काय बहार होईल. तसंच आपण या ठिकाणी आपल्या नदीमध्ये नौका विहार वगैरे या सुविधा कधी करू शकतो का असं. आता भूषण साहेबांनी हे सर्व मनावर घेतलंच आहे. भूषण साहेब, आम्ही सर्व दैसरवासीय तुमच्या पाठीशी आहोत, नव्हे तुमच्या बरोबर आहोत. धन्यवाद.